जनता सिलेंडरच्या रांगेत मुख्यमंत्री कुठे आहेत राऊतांचा सवाल तर सिलेंडर पुरवठा सुरळीत बडबड करणाऱ्यांनी बदनामी थांबवावी फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर। काँग्रेसकडून भीतीचं वातावरण तयार जाणीवपूर्वक लोकांना भडकवलं जात आहे सिलेंडरसाठी रांगा लावणं विरोधकांचं षडयंत्र देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप। शिर्डीतील साई संस्थानला गॅस टंचाईची झळ साई संस्थानच्या लाडू प्रसादात कपात भाविकांना 2 ऐवजी एकाच लाडूचा प्रसाद प्रसादालयातील भोजनातही बदल। राज्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार अनेक ठिकाणी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची धडक कारवाई नागपूर भंडाऱ्यात 110 गॅस सिलेंडर जप्त। गॅस सिलेंडर खरेदीसाठी एजन्सी बाहेर पुणेकरांच्या रांगा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ होम डिलिव्हरी ऐवजी एजन्सी बाहेर रांगा तर नागपुरातही सकाळपासून गॅस एजन्सी बाहेर लोकांची गर्दी। संभाजीनगरमध्ये 40,000 मुलांसाठी सोलारवर शिजतंय खिचडी सौर ऊर्जेच्या मदतीनं बनतोय पोषण आहार संभाजीनगरच्या अन्नामृत फाउंडेशनचा प्रयोग। संपूर्ण इराण उद्ध्वस्त करून टाकू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा तर इराण लवकरच शरणागती पत्करणार असल्याचाही दावा। उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांनी युद्धात उतरण्याची तयारी उत्तर कोरियाकडून युद्ध सराव सुरू केल्याची माहिती शनिवारी समुद्रात 10 बॅलिस्टिक मिसाईल डागत केली चाचणी। आकर्षक फुलांचा नजारा असलेलं श्रीनगरमधील ट्युलिप गार्डन येत्या सोमवारपासून पर्यटकांसाठी खुलं त्याआधीच झी 24 तास कडून प्रेक्षकांना ट्युलिप गार्डनची घरबसल्या सैर।